नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं दिनविशेष मालेमध्ये खूप खूप स्वागत. मी श्रीराम बेलनूर तुमच्यासाठी घेऊन आलो आहे दिनविशेष मालिका. ओके. आणि दिनविशेष मालिकामध्ये आपण काय बघत असतो? 10 महत्त्वपूर्ण घडामोडी बघत असतो. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या 10 महत्त्वपूर्ण घटना बघत असतो. आणि या घटनेतून तुम्हाला त्या दिवसाच्या म्हणजे आजच्या दिवसाचं नॉलेज मिळणार आहे, ज्ञान मिळणार आहे. आणि ते तुम्ही काय करायचं आहे? शेअर करायचं आहे, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना त्याचा फायदा होईल. तर बघा, आज आहे 30 एप्रिल 2026. आज काय आहे? 30 एप्रिल 2026. आणि आजचा दिनविशेषमध्ये आपण बघू काही ठळक घडामोडी. तर स्पेनने ख्रिस्तोफर कोलंबस कोण होता? एक खलाशी होता. ओके. आणि या खलाशांनी काय केलं होतं? सागरी मार्गाचे शोध लावले होते. तर ख्रिस्तोफर कोलंबस याने यांच्या शोध कार्यासाठी कोणत्या देशाने? स्पेन देशानं ख्रिस्तोफर कोलंबस यांच्या शोध कार्यासाठी कमिशन दिले. ओके. तर जे शोध कार्य त्यांनी केलं, कशाचं? सागरी मार्गाचा शोध लावण्याचं जे कार्य केलं, त्यासाठी त्यांना कमिशन दिलं. तर तो शोध लाव, आम्ही तुम्हाला आर्थिक मदत करतो, अशा पद्धतीचं स्पेननं 30 एप्रिल 1492ला सांगितलं. कोणासाठी? ख्रिस्तोफर कोलंबस. आता हेच कोलंबस माहिती आहे तुम्हाला, हे खलाशी आहेत आणि यांनी खूप साऱ्या मार्गाचा शोध लावला. ओके. त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगलांच्या ताब्यात असलेला जुन्नर शहरावर हल्ला करून ते लुटले. कधी? तर 30 एप्रिल 1657ला. तर 30 एप्रिल 1657ला जुन्नर शहर जे आहे, जे मोगलाच्या ताब्यात होते त्यावेळेस, तत्कालीन मोगल शासन, तर औरंगजेब याच्या ताब्यात असलेलं हे जुन्नर शहर मोगलांचं जुन्नर शहर छत्रपती शिवाजी महाराजांनी लुटलं. आणि तिथून जो खजिना मिळाला त्यातून स्वराज्याची भरभराट करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्याच्यानंतर जॉर्ज वॉशिंग्टन, तर अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष जे होते जॉर्ज वॉशिंग्टन, हे अमेरिकेचे पहिले निवडलेले राष्ट्राध्यक्ष बनले. कधी बनले? तर 30 एप्रिल 1789 साली. बघा, 30 एप्रिल 1700 बरं का, 1800 नाही, 1789 साली अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष बनले. तर बघा, याच्यामुळं अमेरिका पुढे आहे, कारण अमेरिकेला स्वातंत्र्य खूप अगोदर मिळालेले. ओके. त्याच्यानंतर वर्ध्याजवळ महात्मा गांधींनी सेवाग्राम आश्रम स्थापन केला. तर महाराष्ट्रातला वर्धा जिल्हा जो आहे, जो विदर्भातला वर्धा जिल्हा आहे, तर या वर्धा जिल्ह्याच्या ठिकाणी सेवाग्राम आश्रमची स्थापना कोणी केली? महात्मा गांधींनी केली. कधी केली? तर 1936ला. तर या आश्रमाच्या माध्यमातून स्वदेशी चळवळ, त्याच्यानंतर खादी उद्योग, वस्त्र उद्योग आणि चळवळी ज्या काय आहेत, सत्य, अहिंसा यासारख्या गोष्टी तिथल्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम व्हावं, यासाठी महात्मा गांधी यांनी सेवाग्राम आश्रमाची स्थापना केली महाराष्ट्रामध्ये, वर्ध्याजवळ. ओके. म्हणजे विदर्भात. कधी केली? तर 30 एप्रिल 1936ला केली. तर बघा, 9 राज्यामधील विधानसभा बरखास्त झाली. ओके. आणि जनता दलाची स्थापना झाली. तर आता जनता दल जे आहे हे बिगर काँग्रेसी सरकार आहे. तर आणीबाणीच्या नंतर पहिल्यांदा असा प्रयोग करण्यात आला. तर जनसंघ, त्याच्यानंतर समाजवादी पक्ष, संघटना काँग्रेस आणि भारतीय लोकदल या सगळ्यांनी मिळून जनता दलाची स्थापना केली. आणि जनता दलाची स्थापना करून पहिले बिगर काँग्रेसी पंतप्रधान मोरारजी देसाई हे बनले. तर कधी बनले? 1977ला. पण 9 राज्यातील विधानसभा कधी बरखास्त झाली? तर 30 एप्रिल 1977ला बरखास्त करून जनता दलाची स्थापना केली. तर सिनेसृष्टीतील म्हणजे चित्रपटसृष्टीतील दादासाहेब फाळके हा पुरस्कार तुम्ही ऐकला आहे, परंतु हे दादासाहेब नेमकं कोण आहे? तर हे दादासाहेब फाळके जे आहेत हे चित्रपटसृष्टीचे जनक आहेत. तर हे दादासाहेब फाळके यांचा जन्म
1870ला म्हणजे 30 एप्रिल 1870ला यांचा जन्म झाला आणि 16 फेब्रुवारी 1944ला त्यांचा मृत्यू झाला. त्यांनी चित्रपटसृष्टीची निर्मिती भारतामध्ये केली. पहिला चित्रपट राजा हरिश्चंद्र हा बनवला आणि तिथून मग चित्रपटसृष्टीची भरभराट झाली. आज मराठी चित्रपट, त्याच्यानंतर तमिळ चित्रपट, तेलुगू चित्रपट, आंध्र, हैदराबादी, त्याच्यानंतर बॉलिवूड आणि इंटरनॅशनल हॉलिवूड असे वेगवेगळे चित्रपटसृष्टी आहेत. याच्या भारतामधील बॉलिवूडची इस्टॅब्लिशमेंट कोणी जर केली असेल तर कोणी केली ती दादासाहेब फाळके यांनी केली आणि यांचा आज जन्मदिवस आहे. ओके. आणि 1870ला म्हणजे 30 एप्रिल 1870ला त्यांचा जन्म झाला होता. ओके. त्याच्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामगीताचे लेखक आणि खूप थोर असे संत ज्यांना राष्ट्रसंत ही उपाधी देण्यात आली. राष्ट्रसंत खूप थोडे, राष्ट्रसंत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, राष्ट्रसंत तुकाराम महाराज, त्यांना तर संत शिरोमणी म्हणतात. तर असे राष्ट्रसंत असलेले ज्यांनी राष्ट्रहितासाठी कार्य केले त्यांना राष्ट्रसंत म्हणतात. असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणजे कोण? माणिक बंडाजी इंगळे यांचा जन्म झाला 1909ला म्हणजे 30 एप्रिल 1909ला त्यांचा जन्म झाला आणि 11 ऑक्टोबर 1960ला त्यांचा मृत्यू झाला. आणि या दरम्यान त्यांनी खूप सारं राष्ट्रीय हिताचं किंवा राष्ट्रासाठी खूप असं महत्त्वाचं कार्य केलं. ग्रामगीतेमधून गावाने कसा व्यवहार करावा, गावाने स्वतःचा विकास कसा साधवावा यासाठी त्यांनी ग्रामगीता या पुस्तकाचं लेखन केलं. आणि या ग्रामगीतेतून ग्रामस्थांचं जीवन कसं सुधरेल, त्यांच्यामध्ये ते संस्कारमय कसं बनल, स्वच्छता, समृद्धी आणि विकासाच्या पावलाने ते कसे जातील यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांचं एक ग्रामगीता हे अतिशय उपयुक्त पुस्तक, हे प्रत्येक ग्रामपंचायतीने वाचलं पाहिजे आणि त्याचं अनुकरण करून पंचायतीचा म्हणजे पर्यायी गावाचा विकास केला पाहिजे. तर हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा आज जन्मदिवस आहे. त्याच्यानंतर भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्मा याचा जन्म झाला. आता रोहित शर्मा माहीत असेल तुम्हाला, सध्याचा ODI म्हणजे एकदिवसीय क्रिकेट सामने जे आहेत त्याचा कप्तान आहे तो. तर 1987ला त्याचा जन्म झाला आणि आजही तो क्रिकेट खेळतो. मुंबई इंडियन या IPL संघाकडून तो क्रिकेट खेळतो. तसेच त्यानं कसोटीमधून आणि T20 मधून निवृत्ती घेतली. तर कसोटीमधून आत्ता निवृत्ती घेतली आणि T20 मधून ज्यावेळेस आपण 2024चा वर्ल्ड कप जिंकलो आणि वर्ल्ड कप जिंकल्याच्या नंतर त्यानं कसोटीमधून T20 फॉर्मॅटमधून निवृत्ती घेतली आणि तो वर्ल्ड कप आपण जिंकलो होतो. आणि त्याच्यानंतर आता सूर्यकुमार यादव हा कर्णधार झाला होता आणि त्यानंही T20 वर्ल्ड कप जिंकले. तर आता आपल्या भारताकडं 3 T20 वर्ल्ड कप आहेत. एक 2007चा जो की महेंद्रसिंग धोनी यांच्या नेतृत्वाखाली जिंकलो होतो. त्याच्यानंतर 22 आणि 24 आणि 26 असे 3 वर्ल्ड कप आपण जिंकलो होतो. वन डे आपण 2 वन डे जिंकलेलो आहेत. एक 1983ला कपिल देव यांच्या कॅप्टन्सीमध्ये जिंकलो होतो. त्याच्यानंतर 2011ला महेंद्रसिंग धोनी यांच्या कॅप्टन्सीमध्ये जिंकलो होतो. आणि आत्ता फायनलमध्ये आपण हारलो 23-24च्या वर्ल्ड कपमध्ये. परंतु अशी आशा आहे की याच म्हणजे रोहित शर्मा याच्याच कॅप्टन्सीमध्ये आपण 2027चा वर्ल्ड कप ODI वर्ल्ड कप जिंकू अशी अपेक्षा करू. तर हा असा महान कप्तान आपल्याला लाभलेला आहे, त्याचा आज जन्मदिवस आहे. त्याच्यानंतर भारतात सर्वोच्च न्यायालयातील पहिल्या महिला न्यायाधीश फातिमा बीबी यांचा जन्म 1927ला म्हणजे 30 एप्रिल 1927ला झाला आणि त्यांना पद्मविभूषण हा पुरस्कार देण्यात आला. त्यांचं कार्य राजकारणामध्ये बी खूप मोठं आहे. या फातिमा बीबी यांचा मृत्यू मात्र
23 नोव्हेंबर 2023ला, म्हणजे आत्ता 1-2 वर्षापूर्वी, 2-3 वर्षापूर्वी, 2-2.5 वर्षापूर्वी यांचा मृत्यू झाला. तर ह्या भारतातल्या पहिल्या महिला न्यायाधीश आहेत, लक्षात घ्या. महिला न्यायाधीश होण्याचा मान यांना मिळाला. कोणाला? फातिमा बीबीला. त्याच्यानंतर जर्मनीचे हुकुमशहा ॲडॉल्फ हिटलर यांनी आजच्या दिवशी त्यांच्या प्रियसीसोबत आत्महत्या केली. तर 30 एप्रिल 1945ला ज्यावेळेस नाझी जर्मनीचा एकदम बेकारपणे पराभव झाला होता, तर आता त्यांना वाटलं की आपलं अस्तित्व संपणार आहे आणि आपल्याला फाशीवर लटकू शकते दोस्त राष्ट्र पकडून. म्हणून त्यांनी काय केलं, 30 एप्रिल 1945ला डोक्यात गोळी घालून आत्महत्या केली. त्यांचा जन्म 20 एप्रिल 1979ला झाला होता. 1989ला. हे जर्मनीचे हुकुमशहा होते. यांनी दुसऱ्या महायुद्धात खूप साऱ्या लोकांचा खून केला होता. ज्यू वंशाला त्यांनी नष्ट करण्याचं काम केलं. तर ज्यू वंशाचे 60 लाख लोक त्यांनी मारले. त्यांनी असं म्हणलं की 80% लोक मी मारले, 20% तुम्हाला जिवंत ठेवतो, म्हणजे तुम्हाला कळेल की मी का मारले. तर याच ज्यू वंशाचा एक राष्ट्र तयार झालं, इस्रायल. आणि ह्या इस्रायलने आता सगळ्या देशाला, जगाला त्रास द्यायला सुरुवात केलं. आणि आपले माननीय पंतप्रधान तिथं जाऊन आपल्या त्या देशाला फादरलँड असं म्हणतात. ही अतिशय गंभीर आणि दुर्दैवी बाब आहे. तर या इस्रायलने सिरिया, लेबनॉन किंवा तिथले तत्सम खूप सारे मुस्लिम देश यांच्यावर अटॅक केला. याच इस्रायलने खूप साऱ्या गोष्टी केल्या. याच इस्रायलने एप्स्टाईन फाईलसारख्या गोष्टी बाहेर आणल्या. माणसाला कसं खावं हे त्यांनी शिकवलं. आणि खूप असे काय प्रकार केलेत या इस्रायलने. त्यांच्या इस्रायल या देशामध्ये कोणत्याही दुसऱ्या लोकांना घुसून दिल्या जात नाही. तिथं मीडियाला स्वातंत्र्य नाही. म्हणजे त्यांच्या मीडियाला आहे, परंतु जागतिक लेवलचं कोणी पर्यटक वगैरे जरी गेलं तरी इस्रायलमध्ये त्यांना पर्यटनासाठी विजा भेटत नाही. आणि बऱ्याच गोष्टी, जरी तसं झालं तर त्यांना बंकरमध्ये सुरक्षा नाही, काही नाही. तर इस्रायल आपल्या ज्यू वंशाच्या लोकांना, म्हणजे जगामध्ये ज्यू वंशाचा माणूस कुठं जरी तयार झाला तरी त्याला इस्रायलचं नागरिकत्व मिळतं. का? तर तो ज्यू वंशाचा आहे. आणि ज्यू वंशाचे लोक हे जगावर राज्य करण्यासाठी असतात, अशा पद्धतीचा समज त्यांच्या पुस्तकामध्ये आहे. आणि त्याचा परिणाम त्यावेळेस जगावर वाईट झाला होता आणि आताही काही प्रमाणात वाईट होतो आहे. तर कधी असं वाटतं की हिटलरने मारलं होतं ज्यू वंशाच्या लोकांना छळछावणीमध्ये. तर त्याच्यामागं खूप महत्त्वाचं आणि मुख्य कारण म्हणजे काय, तर जर्मनीच्या वाटोळं होण्यासाठी ज्यू वंशाच्या लोकांचा हात होता असं त्याला वाटलं आणि त्यानं तसं करण्याचं काम केलं. परंतु काही गोष्टी आता समोर येत आहेत आणि ज्यू वंशाचे लोक खरंच खूप खतरनाक असतात. जसं की एप्स्टाईन आहे, त्याच्यानंतर नेतन्याहू आहे, किंवा अजून काही हे मोठमोठे नेते, ते अमेरिकेसारख्या देशाला इराणवर हल्ला करवण्यासाठी मजबूर जर कोणी केलं असेल तर नेतन्याहू यांनी केलं. आणि भारतासारख्या धर्मनिरपेक्ष राष्ट्राचा राष्ट्रप्रमुख जर इस्रायलमध्ये जाऊन फादरलँड म्हणत असेल, तर इस्रायलसारख्या छोट्याशा देशानं, ज्याची लोकसंख्या करोडमध्ये आहे फक्त, तर या छोट्याशा देशानं ज्या लोकसंख्येची 150 कोटी लोकसंख्या आहे, किंवा जे अतिप्रगत राष्ट्र म्हणून आहे, या दोन्ही राष्ट्रांच्या राष्ट्रप्रमुखाला त्यांच्या मानसिक मैत्रीच्या जाळ्यामध्ये ओढण्याचं काम केलं आणि जगाचं नुकसान केलेलं आहे. खरंच अतिशय दुर्दैवी बाब आहे. तर असू द्या, तर आपण त्यात जास्त काही घुसत नाही. पण जर्मनीचे जे हुकुमशहा होते, ओके, हुकुमशहाचा वाटोळं होणारच असतं. कुठल्याही देशाचा हुकुमशहा जास्त वेळ चालत नाही. अशा या जर्मनीचा हुकुमशहा ॲडॉल्फ हिटलर यांनी आजच्या दिवशी आत्महत्या केली होती. तर आज जागतिक प्रामाणिकपणा दिन आहे. तर आपण आपल्या बाबतीत प्रामाणिक राहिलं पाहिजे, आपल्या रिलेशनच्या बाबतीत प्रामाणिक राहिलं पाहिजे. बघा, बरं बोलण्यापेक्षा खरं बोललेलं कधीही चांगलं. खरं बोललेलं म्हणजे फेकायची गरज पडत नाही. आपला मोठेपणा दाखवण्यासाठी लोकांना कमी लेखायचं नाही, या पद्धतीने. आणि खरं बोलायचं, प्रामाणिकपणा ठेवायचा आहे. ज्या गोष्टी करायच्या त्या प्रामाणिकपणाने करायच्या.
आणि असं जर केलं तर सगळ्यांचा भरभराट झाल्याशिवाय राहणार नाही. आज जागतिक प्रामाणिकपणा दिवस आहे. आजच्या दिवसाचं आपण प्रण घेऊया की आपण सगळं प्रामाणिकपणे राहिलो पाहिजे. आपल्या आईवडिलांसोबत, आपल्या पाल्यासोबत, आपल्या पालकासोबत, आपल्या बहीण भावासोबत, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत, आपल्या बायकोसोबत, आपल्या नवऱ्यासोबत आणि आपल्या सगळ्या नातेसंबंधासोबत आपण प्रामाणिक राहिलं पाहिजे. याचा फायदा काय होईल? तुम्हाला होईल, तुमच्यावरचा ट्रस्ट त्यांना वाढेल, त्यांचा ट्रस्ट तुमच्यावर वाढेल आणि अशा पद्धतीने आपण जर प्रामाणिकपणे राहिलो तर दोन्ही साईडचा फायदा होईल आणि पर्यायाने खोटारडेपणाचा जो बुरखा पांघरलेला व्यक्ती तो हळूहळू स्वच्छ आणि प्रामाणिक होऊन जाईल आणि हळूहळू समाज प्रामाणिक होईल आणि समाज जर प्रामाणिक झाला तर देशाच्या प्रगतीला आपण कोणीही रोखू शकत नाही. तर हे आहे आज 30 एप्रिल 2026चे दिनविशेष. तर आज जागतिक प्रामाणिकपणा दिनाच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तुम्ही सर्व प्रामाणिक राहा आणि प्रामाणिकपणे काम करा. धन्यवाद.